सलग 2 चेंडूवर 2 मोठे फटके ठोकलेत संतोष सूर्यवंशी. शिळगावची रणमशीन पतनामध्ये ज्या प्रकारे आता बॅटने धावा करते. सलगचा तिसरा हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक लॉंगॉनला तैनात. फक्त चेंडू बाहेर उचलून आणतील. सलगचे 3 धमाकेदार संतोष सूर्यवंशी यांच्या बॅटमधून षटकार. 18 धावा धाव फलकावर. सलगचे 3 मारलेत पहा. पहिल्या चेंडूवर विकेट आला आणि त्यानंतर मात्र भरत यांच्यावर काय आक्रमण केले. या वर्षीचा संपूर्ण पावसाळी हंगाम पाटण तालुका क्रिकेटसाठी चांगला राहिलाय. रबर बॉल गाजवले या खेळाडूने. शॉट आर्म जॅक 1 बाउन्स ओव्हर द रोप. धावा मिळतील 4 संतोष सूर्यवंशी यांच्या बॅटमधून. लाजवाब चौकार. का बॅटिंग गेले. हा 5 शॉट ऑफ लेनचा चेंडू. रिप्ले तुमच्या समोर. बॅकफुटला जाऊन वेट ट्रान्सफर चांगलं केलं आणि गॅपमध्ये फटका खेळला. मिड विकेट होता तैनात परंतु त्याच्या आवाक्या बाहेर. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशा प्रकारची बॅटिंग करणं महत्वाची आहे. ते मात्र केले. का बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये संतोष सूर्यवंशी आणि या वर्षीच्या टेनिस बॉलच्या हंगामाची सुरुवात देखील त्यांच्यासाठी चांगली राहिली. ज्या पाटण तालुक्याच्या स्पर्धा सातत्याने होत असतात आणि आज आपल्या गावच्या स्पर्धेमध्ये आपल्या शिळगावची चॅम्पियन ट्रॉफी तिथे देखील खेळ चांगला केलाय. शिवगर्जना युवा शक्ती विपक्ष टीम शार्विल 11 आपण पाहतोय सामना. आणि या मॅच मध्ये शार्विल 11ला देखील चांगला खेळ करावा लागेल कारण शिवगर्जना युवा शक्ती खेळ कसा करते हे पाहणं खूप रंजक ठरेल. 1 to go. टीमची धाव संख्या धाव फलकावर झाली आहे तब्बल 22. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू स्लॅट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. दिशा खराब आहे. व्हाईट बॉल. एक अवंतर धाव जोडली जाते. एक सिंगल धाव 23 धावा धाव फलकावर. अशा प्रकारच्या धावा रोखाव्या लागतील कारण दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला बॅटिंग करायची असते आणि कुठेतरी त्या धावा रोखणं महत्वाचं आहे. 1 to go. बॅकफुटला जाऊन कट केलाय. डीप पॉइंट क्षेत्र खाली आहे. चेंडू सीमारेषा पार. या डावातील या षटकामध्ये येतोय संतोष सूर्यवंशी यांच्या बॅटमधून दुसरा चौकार. या चौकाराने पहिलं षटक होतंय महागडं समाप्त 27 ला 1. पहा रिप्ले तुमच्या समोर. वीरेंद्र सेवाग यांची आठवण करून देणारा फटका आणि पॉवर प्ले मध्ये असे फलंदाजी करणं कुठेतरी अपेक्षित असतं. 5 चेंडूमध्ये तब्बल 26 धावांची खेळी केली आहे संतोष सूर्यवंशी यांनी या डावात. विस्फोटक विध्वंसक फलंदाजी करत असताना त्यांच्या साथीला आहेत केपी स्वतः कॅप्टन. हलक्यात फक्त बॅक टू द बॉलर. एक चिकी सिंगल आणि यासाठी केपी यांनी एक सिंगल घेतली. पिंटू षटक क्रमांक 2 साठी पहिल्या चेंडूवर मात्र 1 धाव खर्च केले. संतोष सूर्यवंशी यांना स्ट्राईकवरती आणण्याचा प्रयत्न प्रामाणिक केपी यांनी केला आणि ती धाव मात्र प्राप्त केली. आता संतोष सूर्यवंशी कशा माइंडसेटने बॅटिंग करतायत हे पाहिजे. अठ्ठावीस धावा धाव फलकावर या मॅच मध्ये. मोठा फटका खेळलाय. शॉट ऑफ लेनचा चेंडू सागरच्या डोक्यावरून सीमारेषा पार. संतोष सूर्यवंशी यांचा डावातील 4था विध्वंसक फटका. षटकार. यासाठीच या खेळाडूची ओळख आहे. 6 चेंडूमध्ये तब्बल 32 धावा केल्यात. हा पहा शॉट ऑफ लेनचा चेंडू. चांगली बॅटिंग करतात. बेस्ट टाइम स्ट्रोक. फटका फसलाय. चेंडू हवेत. स्वतः गोलंदाजीवर झेलचा प्रयत्न. कॅच ड्रॉप. फेकी देखील चुकीची केली आहे. बॅकअप नाहीये. त्याचा फायदा होईल संतोष सूर्यवंशी यांना. 34 नाबाद संतोष सूर्यवंशी. टीमची धावसंख्या तब्बल 36. टीमची धावसंख्या 36 आणि संतोष वैयक्तिक 34. त्यावरून तुम्ही कल्पना करू शकता काय बॅटिंग केली या फलंदाजाने. हा झेल सोड नव्हता
हा सामना होता का? पिंटूच्या हातातून चेंडू जर निसटला सामना निसटेल का हे पाहिजे. चांगला स्क्वेअर कट शॉट ऑफ द आफ्टरनून. वन बाउन्स ओव्हर द रोप. संतोष सूर्यवंशी ब्रँडेड चौकार. 40 धावा धाव फलकावर. वैयक्तिक 38. दुसरं अर्धशतक चॅम्पियन ट्रॉफी खेळामध्ये येईल का? कारण नाबाद 38 वर खेळतायत संतोष सूर्यवंशी आणि या खेळाडूची ओळख आहे शिळगावची रन मशीन. हलक्या हाताने फटका खेळलाय. बॅकवर्ड पॉइंटला आहेत क्षेत्ररक्षक. एक धाव मात्र प्राप्त होईल. एक सिंगल धाव संतोषांच्या खात्यामध्ये आणि पहिल्या चेंडूवर विकेट बाद झाला होता आणि त्यानंतर संतोष सूर्यवंशी नावाचा वादळ मैदानामध्ये आलाय. 1 to go. 41 धावा आणि 41 मध्ये संतोष सूर्यवंशी यांच्या धावा आहेत तब्बल 39. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूरवरून वेगाने जातील. निर्जनस्थळी चेंडू पडला. द्वेचा प्रयत्न केला जातोय. फेकी यष्टीरक्षकाच्या दिशेने केले जरूर परंतु चेंडू पकडण्यामध्ये अपयश. 2 धावा प्राप्त होतील. शेवटच्या चेंडूवर केपी यांना षटक क्रमांक समाप्त होते. दुसरं टीमची धावसंख्या शार्विल 11. एक गडी बाद 43. बॅटने व्ही शेप मध्ये संतोष सूर्यवंशी पेटन स्ट्रोक समोर अगदी जाळीवर फेकून दिलाय. 6 धावांसाठी षटकार. टीमची धावसंख्या धाव फलकावर 49. नाबाद 10 चेंडू मध्ये 45 धावा. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. का बॅटिंग केली आहे आक्रमक अंदाजामध्ये. मोठा फटका खेळला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर आहे. झेलची संधी होती. प्रयत्न चांगला केला. एक धाव प्राप्त केली जाईल. एका धावेवर समाधान मानतील. या मॅच मध्ये ज्या प्रकारे बॅटिंग करतायत संतोष सूर्यवंशी जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलेत. विध्वंसक फलंदाजी. 50 अप. 50 धावा. 50 अप. 2.2 चेंडूंचा खेळ झालाय. या स्पर्धेचा उच्चांक 81. तो तोडला जाईल का? 100 होतील का? बॅटने खेळायचा प्रयत्न. बॅकअप द लेन. चांगली गोलंदाजी ते मात्र पाहायला मिळते. किरण. धावा रोखाव्या लागतील. किरणला रन रोखायचे आहेत. दुसऱ्या बाजूला संतोष सूर्यवंशी नाबाद 11 मध्ये 46 केल्यात त्यांनी आणि विशेष म्हणजे पहिल्या चेंडूवर विकेट गेला होता. तिथून मॅच मात्र पहा. हे क्रिकेट आहे. हा क्रिकेटचा खेळ आहे. बिसाईब स्ट्रोक आहे. झेलची संधी असेल. बॅकवर्ड स्क्वेअर मागे धावतो. एका धावेचा प्रयत्न झाला. द्वेचा देखील होईल. 2 धावा केपीच्या खात्यामध्ये. बॅकअप आहे. तिसरी प्राप्त होणार नाही. या 2 प्राप्त होत आहे. टीमची धावसंख्या धाव फलकावर 52 धावा. 2 to go. नेक्स्ट मॅच VHS स्ट्रायकर्स विपक्ष सन वॉरियर्स. कॅप्टन्सी या टॉस साठी. चांगला ड्राईव्ह केला आहे. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. लॉंग ऑफ आहे तैनात. 1 धाव प्राप्त केली जाईल. भरतचं चांगलं क्षेत्ररक्षण. 1 to go. वैयक्तिक नाबाद 46. 4 धावांची गरज आहे. पहिला अर्धशतक होईल का संतोष सूर्यवंशी यांचं आणि या स्पर्धेतलं दुसरं. 12 चेंडू मध्ये 50 होतील का? अर्धशतकासाठी फटका खेळला हवेत. झेलची संधी आहे. 2 क्षेत्ररक्षक मोळे अगदी दोघांच्या मध्ये चेंडू पडला आणि आज संतोष सूर्यवंशी यांचं नशीब बलवत्तर आहे. क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. नशिबाने साथ दिले संतोष सूर्यवंशी यांना. टीमची धावसंख्या धाव फलकावर 54. संतोष सूर्यवंशी नाबाद 47.
संतोष सूर्यवंशी यांनी या मॅचमध्ये प्रभावित करणारी कामगिरी केली, कारण काय खेळ केला या खेळाडूने. अफलातून फलंदाजी ज्या प्रकारे करत असताना संतोष सूर्यवंशी आणि प्रभावित केले मी म्हणेन. पिंटू यांच्यावर विश्वास दाखवलाय कर्णधाराने. समोर संतोष सूर्यवंशी, नाबाद 47. ड्राईव्ह केलाय फ्रंट फुटला येऊन समोरच्या दिशेने फटका केलाय. लॉंग ऑफ क्लिअर करत असताना चॅम्पियन ट्रॉफी या स्पर्धेमध्ये वैयक्तिक दुसरं अर्धशतक संतोष भरत सूर्यवंशी. शेळगावची रणमशीन या स्पर्धेमध्ये अक्षरशः धावांचा पाऊस पडतोय. का बॅटिंग केले या खेळाडूने. तब्बल 13 चेंडूमध्ये 53 धावा. व्हॉट अ फॅब्युलस इनिंग. विध्वंसक, आक्रमक आणि ज्या माइंडसेटने बॅटिंग केले या खेळाडूने. हा देखील खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर्स. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला आहे. धावचीची संधी आहे, अपील केली आहे, स्पष्ट नकार. SPL माजी कमिटी रवींद्र सत्रे साहेब यांच्या माध्यमातून संतोष सूर्यवंशी यांच्या अर्धशतकासाठी 500 रुपये जीपे केले जातील. का बॅटिंग केले या खेळाडूने, प्रभावित केले. सकाळी जयने बॅटिंग चांगली केली. आता संतोष सूर्यवंशी बॅकफुटला जाऊन कट केलाय. व्हॉट अ स्ट्रोक. वीरेंद्र सेवक स्टाईलने चेंडूला फेकून दिलाय. संतोष सूर्यवंशी यांच्या बॅट मधून आरपार सीमारेषा पार षटकार. टीमची धावसंख्या धावफलकावर या षटकाच्या मदतीने तब्बल 66. 100 होतील का या मॅच मध्ये हे पाहायचंय, कारण 15 मध्ये 59 धावा केल्या संतोष सूर्यवंशी यांनी आणि 100 होऊ शकतात 5 षटकांच्या लढतीमध्ये. हा देखील अपरकट. क्षेत्ररक्षक फक्त चेंडूकडे पाहत राहील आणि चेंडू बाहेरून आणावा लागेल. सलगचा दुसरा. 5च्या फटक्याची रिप्ले नाहीये, नवीन फटका आहे. कंट्रोल C कंट्रोल V. सलगचा दुसरा धमाका. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये झाले. मंत्रमुग्ध करणारी फटकेबाजी. 72 धावा या मॅच मध्ये. संतोष सूर्यवंशी अक्षरशः धावांचा पाऊस पाडतात. तब्बल 8 षटकार ठोकलेत. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जास्त बाहेर आहे. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव जोडली जाते. एक एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या 73. 2 to go. चौथं षटक प्रगतीपथावर असताना 9वा या डावातील संतोष सूर्यवंशी आज सांगतात की मी थांबणार नाहीये, कारण ज्या प्रकारे बॅटिंग केले ना या खेळाडूने. सलगचा तिसरा मारलाय. टीमची धावसंख्या धावफलकावर या षटकाच्या मदतीने जाऊन पोहोचले तब्बल 79 धावा. 1 to go. अजून एक चेंडू शेष आहे. 2 वेळा त्यांनी 3-3 षटकार मारलेत. तब्बल 9 षटकार मारलेत या डावामध्ये या खेळाडूने. संतोष सूर्यवंशी. शेळगावची रणमशीन. आता हे धावा बनवायला चालू केलं या मशीनने. धावा येतोय का? येस इट इज. 10वा षटकार या डावामध्ये. संतोष भरत सूर्यवंशी यांच्या बॅट मधून आक्रमक, विध्वंसक, विस्फोटक फलंदाजी. टीमची धावसंख्या 85. 100 पार होईल का 4-11? हे येणाऱ्या 6 चेंडूमध्ये स्पष्ट होईल. काय बॅटिंग केले या मॅच मध्ये संतोष सूर्यवंशी. तब्बल 77. अजून त्यांना 23 हव्यात. त्यांचं शतक देखील होऊ शकतं आणि टीमला 15 पाहिजे षटकासाठी. हा क्रिकेटचा खेळ आहे पहा. आता प्रत्येक खेळाडू खुश आहे. तो भले जरी दुसऱ्या टीम मधला आहे, परंतु आपल्या गावचा आहे. आणि पहिला शतकवीर होईल का शेळगावचा? संतोष सूर्यवंशी. नाबाद 77. फक्त 18 चेंडूंचा खेळ सामना केलाय आणि 18 मध्ये त्यांनी बाहेर मारलेत. 11 चेंडू बाहेर मारलेत. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला. आता स्ट्राईक वरती आलेत संतोष सूर्यवंशी. त्यांना शतकासाठी धाव्या हव्यात 23. टीमची धावसंख्या 86. का बॅटिंग केले या मॅच मध्ये. मंत्रमुग्ध केले. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर सोडून दिलाय. शेअर चॅम्पियन ट्रॉफीचे माजी अध्यक्ष रवींद्र सत्रे साहेब यांच्यासाठी संतोष यांच्याकडून संतोष याच्यासाठी 500 रुपयांचे जीपे केले जातील. थँक्यू सो मच रवींद्र सत्रे साहेब. ही क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहेत. क्रिकेट वेडी व्यक्तिमत्व आहेत. स्लॉग स्वीप केलाय.
या डावातील 12वा सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलाय षटकार. व्हॉट अ फॅब्युलस बॅटिंग. संतोष सूर्यवंशी यांची बॅटिंग काय करत असणार. 83 टीमची धावसंख्या 93. या मॅच मध्ये फक्त षटकारांची भाषा बोलते. कदाचित संतोष सूर्यवंशी यांच्याकडे 4 व्हीलर असेल तर 6व्या घेरवरती चालू करत असावे कदाचित. अशा प्रकारची बॅटिंग. हाय अजून एक घ्या. 13वा या डावातील येतोय संतोष सूर्यवंशी. टीमची धावसंख्या 99. जणू काही आपण मोबाईल मध्ये गेम खेळतोय का असं वाटत आहे, परंतु हा गेम नाहीये मित्रांनो. हे मैदानामधलं क्रिकेट आहे. चॅम्पियन ट्रॉफी खेळ आपण पाहताय. 99 धावा, 89 नाबाद. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 100 करू शकतात. 3 मध्ये महाराजात फक्त 2 बाहेर. पहिलं शतक येईल का या चॅम्पियन ट्रॉफी खेळ या स्पर्धेमध्ये. संतोष सूर्यवंशी सेट ऑन फायर. अजून एक मोठा फटका खेळाय. चेंडू हवेत आहे. झेल सोडले होते त्यांचे. आता इथेही देखील झेल. तिसऱ्या प्रयत्नामध्ये झेल सोडलाय आणि शेवटी संतोष सूर्यवंशी यांना बाद करण्यामध्ये यश आलंय. मित्रांनो जर संतोष सूर्यवंशी यांचा खेळ आवडला असेल तर जोरदार टाळ्या, कारण आपल्या गावचा खेळाडू आहे. शेअर चॅम्पियन ट्रॉफी मध्ये तब्बल 89 धावांची खेळी आणि त्याच्यामध्ये आहेत षटकारांचा उल्लेख केला तर 14 षटकार. काय बॅटिंग केले आणि 89 खेळीची चेंडूचा सामना केला त्यांनी. फक्त 21, 12 षटकार, 3 चौकार, 423चा स्ट्राईक रेट. एकदा डगआउट मध्ये देखील त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा मित्रांनो, कारण हा खेळाडूने काय खेळ केलाय. व्हॉट अ बॅटिंग. अशी बॅटिंग खूप कमी वेळा होते. रोज रोज अशा प्रकारचा खेळ तुम्ही पाहू शकत नाही, परंतु तब्बल 99 धावा. पैसा वसूल खेळ, पैसा वसूल स्पर्धेचा पैसा वसूल झाला मी म्हणेन पहिल्या दिवशी. खोदून काढण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. 99 धावा. धाव फलकावर. टीमची धावसंख्या 1 धाव हवी आहे. सांघिक शतक. पहिलं सांघिक शतक झळकावेल का टीम. चला नेक्स्ट टीम VHS स्ट्रायकर्स आणि वॉरियर्स या टॉससाठी. शेवटच्या चेंडूवर आक्रमण केलंय. चॅम्पियन ट्रॉफी खेळ या स्पर्धेमध्ये पहिलं सांघिक शतक झळकवणारा टीम शार्विल 11. टीमची धावसंख्या तब्बल 105. 106 धावांचं लक्ष्य असेल विजयासाठी. शिवगर्जना युवा शक्ती 106 धावांचं लक्ष्य. शेअर चॅम्पियन ट्रॉफीचे माजी अध्यक्ष रवींद्र सत्रे साहेब यांच्या माध्यमातून संतोष यांच्या 89 धावांच्या खेळीसाठी 500 रुपयांचं पारितोषिक तुम्हाला जीपे केलं जाईल. का बॅटिंग केलंय. 12 षटकार, 3 चौकार. व्हॉट अ फॅब्युलस बॅटिंग. संतोष सूर्यवंशी आणि त्यांनी फक्त चेंडूचा सामना केला आपल्या 89 धावांच्या खेळीमध्ये. या डावामध्ये 21. ऐका ना द्या. चला टॉस साठी या. VHS स्ट्रायकर्स सन वॉरियर्स टॉस साठी या. चला टॉस साठी या. VHS स्ट्रायकर्स सन वॉरियर्स टॉस साठी या प्लीज. टीम VHS स्ट्रायकर्स कॅप्टन, सन वॉरियर्स कॅप्टन या टॉस साठी. चला या टॉस साठी VHS स्ट्रायकर्स सन वॉरियर्स कॅप्टन.
चला या टॉससाठी सन वॉरियर्स चे कॅप्टन VHS स्ट्रायकरचे कॅप्टन राहुल दादा. येस या मंगेश दादा या. वेलकम आरव, तुझं देखील स्वागत आहे. आज आपल्या गावची स्पर्धा. आरव देखील मॅच पाहण्यासाठी आलाय. या मंगेश दादा टॉससाठी या. मंगेश दादा हेड अँड टेल. येस टॉस करूया. VHS कॉल करेल. स्विंग द कॉइन. छापा कॉल केलाय आणि छापा आलाय. थँक्यू व्हेरी मच. टॉस जिंकलाय. महत्वाचा निर्णय काय? फिल्डिंग करतोय आम्ही. मगाशी सुद्धा पाठीमागून चांगला चेस केला. जरा फिल्डिंगमध्ये इकडे तिकडे झालं, पण चला आता एक नवीन प्लेअर आलाय, खेळू चांगली करू आता. शहर चॅम्पियन ट्रॉफीचं आपण आयोजन आपल्या गावातील खेळाडूंना चांगली संधी मिळावी म्हणून आयोजित करत असतो. दुसरं वर्ष आहे आणि 5च्या मॅचमध्ये संतोष सूर्यवंशी आणि 89 धावांची जी खेळी केली, असं वाटतं की स्पर्धेचं यश याच्यामध्ये आहे? हो, नक्कीच यश आहे स्पर्धेचं यामध्ये. संतोषाचा असा पाटण तालुक्यासुद्धा खेळतो, नाही म्हटलं तर शिरळची रन मशीनच आहे ती, आणि चांगला खेळसुद्धा चांगला होतो. आधी पुढच्या मॅचमध्ये तो 100 करेल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच आरव, तुझं देखील आभार आहे. टॉस जिंकला VHS स्ट्रायकर्स त्यांनी घेतलाय गोलंदाजी करण्याचा निर्णय. धन्यवाद. बॅटिंगसाठी सज्ज राहायचं नेक्स्ट मॅच मध्ये सन वॉरियर्स. लक्षात घ्या तुमची बॅटिंग आहे. चला मॅचला करूया सुरुवात. सेकंड इनिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सर्विल 11 संघ खेळत असताना संतोष यांनी खूप चांगली बॅटिंग केली. 89 रन्स वैयक्तिक केल्या आणि संघाला पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण केले. संतोष आहे आणि पकडली जाते झेल. फलंदाज बाद होईल. पहिला गडी आणि पहिला मोठा हादरा बसत असताना टीम सन ओरेस संघाला लागलेला हा मोठा मासा मात्र गळाला लागला. इथून शांताराम इथून बाद होईल. चला शांताराम इथून बाद होताना पाहायला भेटेल, कारण मागील मॅच मध्ये त्यांनी चांगली फलंदाजी केली होती. भरत येताना पाहायला भेटत. भरत जाधव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथून गोलंदाजी करत असताना आशिषला आपलं पाहतोय. ओव्हर क्रमांक पहिले टाकत असताना पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केले. इथून खूप चांगली बॉलिंग. इथून समोरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षण आहे, तिथून निघून जातोय चेंडू बाउंड्री यांच्या बाहेर. हा येतोय खणखणीत चौकार. तर धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचले तर सध्या 4 वरती 4 धावा धावफलकावरती. एक गडी बाद. भरत येताना पाहायला भेटतोय. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला. जास्त हवेमध्ये असणारा हा चेंडू आपण पाहतोय. 3 खेळाडू एकत्र आलेत, परंतु पकडली जाते झेल आणि भरत यांना देखील जावं लागते संभूचे असल्याला. विकेट क्रमांक दुसरी देखील प्राप्त होताना पाहायला भेटते. चांगला कमबॅक इथून सर्विल 11 संघाने केले. मागील मॅच थोडीशी पराभव झाल्यानंतर मात्र कमबॅक केले. इथून सर्विल 11 संघाने 106 धाव्यांचं टार्गेट
सेट केले इथून सारोली 11 संघाने. ते टार्गेटचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 2 गडी बाद आणि 4 धावा धावपलकावरती. आशिष येताना पाहायला भेटतोय. जास्त हवेमध्ये असणारा हा चेंडू आपण पाहतोय आणि हा विकेट प्राप्त केला ते झेल बाद होईल. गडी बाद झाला. इथून फलंदाज परत एकदा बाद होताना पाहायला भेटतोय सन ओव्हरेज संघाचा. चला तुमचा 12th मॅन अजूनपर्यंत आलेला नाही. शिवगर्जना युवा संघाचा इथून 12th मॅन आमच्यापर्यंत आलेला नाही. फलंदाज बाद होईल. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येताना सुनील येताना पाहायला भेटतोय. बाहुबली या नावाने प्रसिद्ध आहे, परंतु इथून बाहुबली सारखी बॅटिंग देखील करावी लागेल सुनील यांना. पाहूयात कशी फलंदाजी राहील आपल्या संघासाठी. 106 धावा बनवायच्या आहेत. आतापर्यंत 3 विकेट इथून प्राप्त झालेल्या आहेत. आशिष पटका सजवलाय पा. अगदी गॅप सिलेक्शन शोधून काढला आणि चेंडूला पाठवून दिले 1 बाउन्सने बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाव्यांसाठी. हा चौकार येताना पाहायला भेटतो. 4 धाव्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आता सध्या 8 या आकड्यावरती. 8 धावा धावपलकावरती लागत असताना ओव्हर क्रमांक पहिली मैदानाच्या आतमध्ये चालू असताना 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. आणि इथून खूप चांगला चेंडू टाकला, थोडासा खाली ठेवला, त्यानंतर हा डॉट बॉल येताना पाहायला भेटते. सुनील सूर्यवंशी यांनी जर 50 मारली म्हणजेच 50 धावा बनवल्या तर विलास सूर्यवंशी यांच्याकडून 500 रुपये असतील. आणि 3 षटकार मारले तर राज सूर्यवंशी यांच्याकडून 500 असतील. सुनील सूर्यवंशीसाठी पाहूयात. आता बक्षीस तर लागले, परंतु इथून बॅटिंग करावी लागेल. आपल्या संघासाठी खेळावं लागेल. इथून सुनीलला आणि फलंदाज हो इथून डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय. ओव्हर क्रमांक आपण पाहिली तर दुसरी मैदानाच्या आतमध्ये चालू असताना 8 धावा धावपलकावरती. 3 गडी बाद होत असताना आपण पाहतोय 106 धावा बनवायच्या आहेत. रन रेट इथून वाढवावी लागेल. हा व्हाईट बॉल येताना पाहायला भेटतोय. पंचांचा इशारा आलाय. हा व्हाईट बॉल आहे आणि अवंतर 1 धावेने धावपलक मात्र पुढे जात असताना आपण पाहतोय 9 धावा धावपलकावरती. परत एकदा गती परिवर्तन केलं जाते. स्लोअर गतीचा चेंडू सातत्याने पेस केला जातोय संतोषच्या माध्यमातून आणि इथून डॉट बॉल येताना पाहायला भेटते. फलंदाज आपण पाहिलं तर किरणच्या माध्यमातून आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ पेस केलाय, परंतु एकही धाव आपल्या संघासाठी जमवता आली नाही. इथून किरण या फलंदाजाला खूप चांगला चेंडू आणि अगदी सोपी झेल हातामध्ये देत असताना किरण बाद होताना पाहायला भेटते. अशा थोडीशी कमी होताना पाहायला भेटते शिवगर्जना युवा या संघाची, कारण आतापर्यंत 4 विकेट प्राप्त झालेत. 9 धावा धावपलकावरती जमवले, परंतु येणारे अजून काही चेंडू शिल्लक आहेत. अजून मोठे धावसंख्या बनवायची आहे.
तर मॅचला करूया सुरुवात. आपण पाहतोय आशिष आणि सुनील यांच्या बॅटमधून पहिला षटकार आलेला आहे. अजून 2 षटकार मारले तर 500 रुपये लागू होतील इथून राज सूर्यवंशी यांच्याकडून. 2 मारलेत, 1 बाकी आहे. यस, कसं पण मारा पण 3 षटकार मारा आणि 500 रुपये मिळवा, असं आहे का? यस, अजून 1 बाकी आहे. 1 षटकार आला तर 500 रुपये तर मिळवतील, परंतु आपल्या संघासाठी खेळावं लागेल. इथून आशिष यांना, आशिष इथून आपण पाहतोय सुनील यांना संधी असेल. गोलंदाज आशिष आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना विकेटने गोलंदाजी हतलत असताना इथून देखील हा डॉट बॉल येताना पाहिजे. विकेट आहे, बॅटची एज लागत असताना झेल बाद होईल आणि फलंदाज इथून बाद होते. आतापर्यंत पाहिलं तर 5 विकेट प्राप्त केलेले आहेत. चला मॅच लगेच सुरुवात करा प्लीज. गोलंदाजीवरती सुमित येताना पाहायला भेटतोय. ओव्हर क्रमांक 34 घेत असताना हा डॉट बॉल येताना पाहायला भेटेल. पहिलाच बॉल अगदी चांगला पेस केलाय सुमितने. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले सुमितची देखील. 11 चेंडू आणि 76 धावा इथून बनवल्या तर सुनील यांना पारितोषिक टीम कडून तर भेटेलच, परंतु फुलटॉस बॉल होता, समोरून मारण्याचा प्रयत्न केला. इथून अगदी सिंगल धाव कंप्लीट केली जाते. सुमित आपण पाहतोय ओव्हर क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी करत असताना अगदी चांगला चेंडू पेस केलाय, परंतु सिंगल मिळेल ह्या चेंडूवरती. 1च धाव. चला चला मॅचला करा सुरुवात. आपण पाहतोय इथून नेक्स्ट मॅच VHS स्ट्रायकर वर्सेस सन ओरियस यामध्ये मॅच असेल. चला अजून 1 ओव्हर बाकी आहे. 9 चेंडू आणि 74 धावांची आवश्यकता असेल. 32 धावा धावफलकावरती आतापर्यंत जमवल्या तिथून टीम सन ओरियस संघाने. शिव गर्जना युवा संघाने आतापर्यंत पाहिलं तर 32 धावा धावफलकावरती जमवल्या आहेत. 106 धावा बनवायच्या आहेत. आता 7 बॉल आणि 74 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. शेवटचा बॉल या षटकातील असेल आणि हा देखील वाईट बॉल असेल. दिशाहीन गोलंदाजी पंचांचा निर्णय आला. हा वाईट बॉल आहे. शेवटचा बॉल अगदी टप्प्यावरती टाकावा लागेल इथून सुमित यांना. 5 बॉल आतापर्यंत चांगले पेस केले तिथून सुमितने.
खूप चांगला चेंडू गॅप सिलेक्शन करत असताना तिथून खूप चांगले क्षेत्ररक्षण देखील होताना पाहायला भेटते आणि एक सिंगल कंप्लीट केली जाते. स्ट्राईक रोटेट होईल आणि ओव्हर क्रमांक 34 देखील इथून समाप्त होताना पाहायला भेटते. 6 बॉल आणि विजयासाठी 72 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू आणि 72 धावांची आवश्यकता असेल. चला स्पीडअप घ्या प्लीज. हो पटका सजवला आहे. हा देखील चेंडू निघून जाईल. पंच आता एक असेल का? यस एकच आहे. स्ट्राईक सुनीलला देणं खूप गरजेचं आहे. मॅच जरी हरलात तरी तुम्ही 500 रुपये तरी तुम्ही जमवू शकता. पाहूयात इथून सुनीलला स्ट्राईक भेटते का? 2 षटकार तर मारले. 1 षटकार मारणं इम्पॉर्टंट राहील त्यांच्यासाठी. हा देखील चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाऊन 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी असेल. अजूनही अंतर खूप गाठायचं आहे. चार बॉलचा खेळ समाप्त झालेला आहे आणि आता 2 बॉलचा खेळ बाकी असेल आणि इथून विकेट प्राप्त होते. चल लगेच नवीन बॅट्समन या प्लीज. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. चला VHS स्ट्रायकर संघाचे इथून क्षेत्ररक्षण लगेच जायचं आतमध्ये. आपण शेवटचा बॉल संपल्यानंतर लगेच आपण आतमध्ये जायचं आहे. नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल खेळण्यासाठी येताना पाहायला भेटतोय. नयन आणि हा वाईट बॉल आहे. वाईट +1 अशा 2 धावा. स्वतः संघ मालक आहेत. शिवगर्जना संघाचे संघ मालक खेळण्यासाठी आपण पाहतोय आणि हा डॉट बॉल येतोय. सामना जिंकला इथून टीम शार्विल 11 संघाने. 2 मॅचेस आतापर्यंत जिंकलेल्या आहेत शार्विल 11 संघाने. चांगलं कमबॅक केले. त्यानंतर शिवगर्जना हॅडलक टीम नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. आपण पाहिलं तर संतोष याने 89 धावा 21 बॉल मध्ये बनवल्या. त्याला दिला जाईल या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर लगेच आपण पाहतोय अगदी लाईनअप मध्ये जात असताना संघ VHS स्ट्रायकर संघ आपण पाहतोय खेळत असताना फिल्डिंग इथून घेताना पाहायला भेटते टीम इथून सन ओरियस संघाने. चला आपण पॉइंट टेबल कडे एकदा नजर मारूया. शार्विल 11 संघ आतापर्यंत 3 मॅचेस खेळलेत. 2 इथून विन झाले आणि 1 पराभव झाले. त्यांचे पॉइंट आपण पाहिलं तर 4 पॉइंट वरती जाऊन पोहोचले. म्हणजेच +4 पॉइंट 400च्या